बीडच्या विकास कामांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा. क्रीडा संकुलच्या विकास कामांची पाहणी, खेळाडूंशी साधला संवाद. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल झाल्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. तसेच सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करून संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. काही महिन्यांपूर्वी लोकनेते अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्याला भेट देऊन बीडवासियांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील क्रीडा सुविधांच्या विकासाला प्राधान्य देत क्रीडा संकुलाच्या विकासाचा शब्द दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड येथील क्रीडा संकुलाला भेट देऊन सुरू असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी क्रीडा संकुलातील उपलब्ध सुविधा, सुरू असलेली कामे आणि भविष्यातील आवश्यक विकास कामांची माहिती घेतली. तसेच उपस्थित खेळाडूंशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, गरजा आणि अपेक्षा जाणून घेतल्या. बीड जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. लोकनेते अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दिशेने प्रशासनाने अधिक गतिमानतेने काम करावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिले. याप्रसंगी बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. नाली बांधकाम करायचे आहे. सगळे असे व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, लांबुडी मैदान अद्यावत, ह्या सगळ्याच गोष्टींसाठी अद्यावत करायचं आहे. बास्केटबॉल कोर्ट आहे, याच्यामध्ये स्केटिंग रिंग आहे. इंडोर हॉलमध्ये तिकडचं आहे, त्याच्यामध्ये अजून मॉडिफिकेशन करायचं आहे आपल्याला. तिथं AC नाही आहेत. आणि वसतिगृहाचं सुद्धा काम करायचं आहे आपल्याला, कारण वसतिगृहामध्ये पण अनेक तिथलं पण आपल्याला नवीन नियोजन करायचे. तर प्रवेशद्वार, त्याचं ते प्रवेशद्वार आहे त्याचं पण बांधकाम करायचं आहे. संरक्षण भिंतीचं बांधकाम करायचं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आहे, तीही आपण नीट करणार आहोत. एकंदर सगळ्याच गोष्टी आपल्याला पार्किंग क्षेत्राचा विकास करायचा आहे. ड्रेनेज सुद्धा पाऊसमध्ये पाणी आणि ह्या सगळ्या विभागासाठी म्हणजे वीज पण कशी होणार त्याचं पण नियोजन केलेलं आहे. आणि या सगळ्याच त्यासाठी अग्निशमन व्यवस्था तयार केलेली आहे. जॉगिंगचे ट्रॅक आहेत, वॉकिंग ट्रॅक आहे. अशा सगळ्या मिळून असं तर साधारणतः आपण 24 कोटी 99 लाख रुपये महिन्यामध्ये पाऊस पाहिजे ग्राउंडवर चिखल होतो सर. ड्रेनेज इन्क्लूड केलं आहे. सांगितल्याप्रमाणे होईल असं आपण काम करणार आहोत. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा. फक्त काम करताना अडथळे नाही, लवकरात एक महिन्यात आपण काम सुरू करू. घ्या पाठीमाग हो साहेब, तुम्ही या पुढं. तुम्ही व्हिडिओमध्ये येता, या ना इकडे. इकडे ऑलरेडी मध्ये एक फुटबॉल ग्राउंड करणार आहे. सुंदर आणि फुटबॉल ग्राउंड तिकडे मी मागून तुम्हाला स्विमिंग पूलचं सांगू कोच तिकडे आहे. वीसमध्ये आता जेवण पण परत मागे तो रेड दिसत आहे तो आहे. स्विमिंग पूल तो आमच्या जागा तो लीजमध्ये दिलेला आहे. त्यांचा BOT होता. BOTमध्ये तुमची इमारतमध्ये तिकडे बांधकाम करायचं तिथे BOT होता. तो ऑलमोस्ट झालेला आहे. 3-4 महिन्यामध्ये पण परत घेऊन शकतो. आणि मागच्या वेळेला आमदार साहेबांचं असेल म्हणून एखादी तुम्ही संधी करत असेल तर इकडून सुद्धा एक ट्रॅक करावा पैदल जाण्यासाठी. तो सुद्धा यामध्ये घेतला. आत्ता मॅम तुम्ही इकडे उभा आहे मेन टर्मिनलमध्ये. पेव्हिलियनची दुसरी सुद्धा आपण घेतलेला आहे. एक हॉस्टेल इमारत तिकडे आहे आणि इकडे एक इंडोर आहे. इंडोरचं सुद्धा आपण बॅडमिंटन तो ऑलरेडी सिंथेटिक केला आहे. त्यामध्ये एअर कंडिशन
काही सांगायचं का मॅमला? काय सांगायचं का? हे मागे या, मागे तुम्हाला बोलायचं काय? मागे रे, मागे या, मागे या. हद्दपार केलेलं आहे. या थोडी सर्वाधिक इथे फेस क्रिकेट आणि मुलं इथे घडत आहेत. क्रिकेटची अडचण हो साहेब, मागे या ना साहेब. आणि क्रिकेट हाताबाहेर गेले आम्ही जायचं कुठे एवढे छोटे विकास घडवण्यासाठी जागा राहू देते. या मुली आम्ही बाहेर नेऊ शकत खंडेश्वरीला जाणं शक्य या मुली नेऊ शकत नाही. आणि दादांना पण बोललो होतं आम्हाला एक क्रिकेट सेंटरला ठेवली तरी आम्हाला पुरेसं होतं. आम्हाला एक क्रिकेट आम्हाला वेळ प्रवासात असताना सुद्धा तुम्ही व्यवस्थित दिला होता, भेटलो होता, कारण कसं झालं होतं. कारण असं पुन्हा दिलेलं आहे की आम्हाला नवीन तुम्हाला तुमचं कुठलाही नुकसान करायचं नाही आहे. तुम्हाला आता तुमच्या सेफ्टीच्या अडचण तुम्ही सांगत आहे. बाहेर गेला असेल तर अडचण होतील पण आपण शहरामध्ये चांगला पुढे असू. आता एक शोधून तुमच्यासाठी करू शकतो. ठीक आहे. सरावासाठी आम्हाला इथे जागा